हाय हॅलो आणि नमस्कार. सो आजचा ब्लॉग करण्याचं कारण असं आहे की आमच्याकडे नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, अर्थातच गुढीपाडवा. आणि आज सो खरं तर अजिबातच वेळ नाही आहे आवरायला वगैरे, होतं जाण्याच्या आधी आपल्याला गुढी उभारायची आहे. स्टील ब्लॉगसाठी मी थोडंसं आवडते आणि मी रेडी होते. तर पटकन सनस्क्रीन मस्ट. कितीही आवडलं तरी घरातून बाहेर जाऊन बाहेरची कामं काही लावणार असेल. आवाज इग्नोर करा. सो आमच्याकडे स्पेशल का असं म्हटले तर आमच्याकडे म्हणजे माझा खास करून माझा आज बड्डेसुद्धा असतो तिथीनुसार. पाडव्याचा जन्म आहे माझा. सो आमच्याकडे डबल सेलिब्रेशन असतं. सो आत्तापर्यंत तुम्ही जे बघितलं ते सगळं गुढी होतं. इथून पुढे खरी मजा सुरू होणार आहे. तुम्हाला दाखवते आता मला या घरात. म्हणजे इतका आवरून माझं तरी म्हणजे आवरण्याचा काही उपयोग नाही झालेला आहे. ते फक्त ब्लॉगसाठी होतं, कारण काठी काढायची इथे बाकी होती. सो ते मला वरनं काढायला लागलेलं आहे. आणि किचनमधली कामं तर मी काय करणार नव्हते, पण बाहेरची सगळी दादा आणि मी हे कामे करतो. म्हणजे गाडी धुवून आणणं, बाकीचं सगळं आपलं इक्विपमेंट्स वगैरे पुजणं, हे सगळं आज असतं. सो हे सगळी कामं आज मला लागलेली आहेत. काठी धुवून द्या. दादा मागे व्हा, अजून मागे व्हा ना पूर्ण. हां. सो हे सुद्धा रेडी आहेत गुढी उभारण्यासाठी. ओहो, एक नंबर. बास, का पाहिजे अजून? बास. सो ते सगळं ठीक आहे, पण मराठी म्हणजे आपल्या घरामध्ये अशी फुल गावाकडची किंवा अशी छान आध्यात्मिक वाईब येण्याची जर गरज असेल ना, तर आम्ही काय करतो बघा. ही अशी नॉस्टॅल्जिक आणि मस्त बॅकग्राऊंडला सुरू असतात. सगळ्यांची आपली कामं चालू आहेत आणि मी दादांना गुढी उभारण्यासाठी मदत करणार आहे. कारण स्वयंपाक वगैरे ते डिपार्टमेंट देते आणि आईकडे. जर मी स्वयंपाक नाहीच करणार आहे तर कशाला माझा लुक घालू रे. गाण्याला बोलते सो हे आम्ही अशी छान रेडी आहोत. आमच्या दोघांकडे बघूनच वाटतंय की ह्या घरात गुढीपाडवा आहे. इग्नोर दिस. ओके मध्ये मुखात खंड राहू दे, मुखात खंड दे, सर्व हात नंदात ऐश्वर्यात ठे. सो गाईज, याला म्हणतात मल्टी टॅलेंटेड असणं. त्यांना नुसतंच धुणं, भांडी, फरशी हेच नाही, तर त्यांना साडीचे निर्या सुद्धा करता येतात. दादा दाखवा निर्या. ही साडी आपण आता या काठीला लावणार आहोत आणि याची सगळी तयारी आमची पूजेची झालेली आहे. हे आंब्याची पानं आहेत, ही कडुलिंबाची पानं आहेत, घड, हळदी कुंकू, आरतीचं सामान आणि फुलं, खाऊची पानं आणि वाट. डन. सो गुढीची पूजा करण्याच्या आधी घरातली पूजा होणं महत्वाचं आहे आणि ती आमची झालेली आहे. किती सुंदर झाली बघताय का. सो या आहेत घाटी ज्या साखरेच्या असतात. आपण हे पण गुढीला लावणार आहोत. आणि माझा फेवरेट कलर आहे पिंक, म्हणून पिंक आणलाय. आणि येल्लो त्याला कॉन्ट्रास्ट मॅच होईल म्हणून आम्ही येल्लो पण आणली. काय आणली? ही आमची मम्मा ज्या अजिबात रेडी नाहीये, कारण ती कामं करणार आहे. ओम राजाधिराजाय प्रसन्न साहिने
नमो वयं वै सर्वणाय गुरुमहे समे कामकामाय मह्यं कामेश्वरो वैष्णवो ददातु। सो आयडियल घरातलं स्वयंपाकघर सणवार असतो तेव्हा असं दिसतं. मस्त जेवण रेडी आहे. मी मस्त भजा दळते, आई पोळ्या करते आणि बाहेर पप्पा श्रीखंड हे कर. ही ती मुलगी आहे वेजेस किचन जिच्यामधून आपण जेवणार आहे. आणि हे त्यांचं ट्रान्झिशन बदलून इथे परत बसलेले आहेत कामासाठी. सो बेसिकली याच्या पुढचा व्लॉग ऑफकोर्स नाही झाला कारण की आम्ही श्रीखंड खाऊन मस्त 3-4 तास ताणून दिलेली आणि वास बेस्ट होता. इथपर्यंतचा दिवस सगळा असाच होता आणि त्यानंतर आम्ही मस्त झोपा काढला आणि आता काही नाही, स्वामींची आरती वगैरे झाली. भारी ना? आवडला असल्यास सबस्क्राईब करा. बाय.